अजून एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये असणार आहेत। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे। कुंभमेळ्याच्या 40हून अधिक विकास कामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल। यावेळी जवळपास 5700 कोटींच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या सोबत असतील आणि मंत्रिमंडळातले 8 ते 10 मंत्री सुद्धा नाशिकमध्ये उपस्थित असणार आहेत। मुख्यमंत्री दुपारी 12 वाजता नाशिकच्या रामकुंड, काळाराम मंदिर या परिसरात रामकाल पथयोजनेची माहिती घेणार आहेत। दरम्यान काळाराम मंदिर परिसरात पाहणी करून जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचं ते उद्घाटन करतील। त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल। एकंदरीतच कुंभमेळ्याच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं नाशिक मनपाच्या निवडणुकीचं बिगुल सुद्धा वाजणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था नाशिकच्या सगळ्या परिसरामध्ये ठेवली गेलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 8 ते 10 मंत्री आज नाशिक दौऱ्यावर आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री स्वतः आज नाशिकमध्ये येत आहेत। यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासह नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। माझ्या मागच्या बाजूला जी कोनशिला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते ही कोनशिला नाशिकच्या जिल्हा परिषदेची आहे। नाशिकची ही जिल्हा परिषदेची जी इमारत आहे ती पूर्ण झालेली आहे आणि या पूर्ण झालेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा जो आहे तो आज संपन्न होणार आहे आणि ही नाशिकमधली मुख्य प्रशासकीय इमारत आहे। नाशिकच्या जिल्हा परिषदेचं तिचं लोकार्पण होणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या गोदा काठावरती जातील आणि त्या ठिकाणी रामकुंड असेल, त्याचबरोबर काळाराम मंदिर असेल, सीता गुफेचा परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाची त्यांच्याकडनं पाहणी केली जाणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री जे आहे ते या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील। या ठिकाणी जे व्यासपीठ दिसतंय त्या व्यासपीठावरतीच हे सगळे मान्यवर दाखल होतील, त्या ठिकाणी त्यांचे भाषणं होतील आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर एक शासकीय कार्यक्रम जो नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या कामांचा विकास कामांचा उद्घाटन सोहळा, भूमिपूजन सोहळा जो संपन्न होणार आहे त्या कार्यक्रमासाठी ते जातील। अशा स्वरूपाचा आजचा दौरा असणार आहे। साधारणतः 12 वाजता प्रत्यक्षामध्ये या सगळ्या दौऱ्याला सुरुवात होतील। हे दोनही नेते जे आहेत ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या ओझर विमानतळावर उतरतील, त्यानंतर नाशिकच्या गोदा काठावर जातील। ते झाल्यानंतर ते या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर जी जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे आणि ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचा उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळे होणार आहे त्या कार्यक्रमाला हे दोनही नेते उपस्थित राहतील आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सत्ताधारी पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।